इथे तुम्हाला जोडीला कोण माणूस नाही आता? आता सगळी गावाकडे गेल्या. मग आता ही बकरी बी आता मोकळी आहे, तुम्ही एकटंच अपदा लागलाय. मग आता बाकीचे कधी येतात? मग आता संध्याकाळी कधी येतात? 6:30 वाजता येतात काय? मग तिथनं कोकर पाजायची. मग जेवण कोण म्हणजे गाव लांब आहे का जवळ आहे? मग जेवणाचं संध्याकाळचं का शेतकरी देतात? का शेतकरी देतात? आणा लागते काय? मग वस्तीला इथं कोण कोण असते? तिघे पण असते काय? मग आता तुम्हाला इथं रखवालीला तुमच्याकडे कुत्री असतील? आता इथं काय कुठं दिसत नाही, आता ते बहुतेक बाहेर कुठं गेलीच वाटतंय. मग ह्याच्यात चोरांचं काय इकडं आहे काय? चोरायचं इकडे तर काय नाही, पण चालू आता सध्याला सगळीकडे. आता 4-5 मागे कुंभलला पण बकरी नेलेली आहे. 15 बकरी नेल्यात कुंभलला. 15 बकरी नेल्यात? 15 बकरी कुंभलला नेल्यात. त्यामुळे आपला पण धंदा रिस्की झाला रे. हा, हे जीवनच जरा तसं आहे नाही. रिस्की झाला आपला धंदा. म्हणजे तुम्हाला घरचे पण सहकार्य करतेच म्हणायचं. हे बघा मित्रांनो, एकटाच इथं अपदाय लागलंय पोरग. आता हे चुलते बी गावाकडे आहेत गेलेले, आणि वडील बी ह्याचे गावाकडे गेलेत. आता हे बकरी बी इसकटलेली आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा इकडे, हे बघा हे बकरी बी आहेत. आता इथं ऊस आहे म्हणून हे जर थोडी तटल्यात, नाही तर दुसरं पीक असतं तरी बकरी थांबली नसती. आणि बकरी पाळणं हे सोपं नाही. एकदा त्यांनी मुंडी तर खाली घातली तर बकरी 80ने सुटतात. हे तुम्हालाही माहिती आहे. हे बघा एकटंच पोरगा आपत्ते. हे बघा इथे काहीतरी वस्ती वाटतं. हे बघा, हे मेंढपाळासने लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा.